11वीच्या विद्यार्थ्यांना बघा, या ठिकाणी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट 2 यामध्ये आपण स्टडी केलं की रूट स्वतःमध्ये बदल चेंजेस कसं करून घेतं वेगळी कामं करण्यासाठी, वेगळे फंक्शन्स करण्यासाठी. त्यावेळेला तो पॉईंट स्टडी करत असताना आपण टॅपरूट मॉडिफिकेशन स्टडी करायला लागले. त्यामध्ये कोनिकल रूट म्हणजे काय स्टडी केलं, फ्युजिफॉर्म रूट म्हणजे काय स्टडी केलं, नॅपिफॉर्म रूट म्हणजे काय स्टडी केलं आणि नोड्युलेटेड रूट म्हणजे काय स्टडी केलं आणि त्याच्यासाठी उदाहरण पण दिलेले आहेत. आता आणखीन एक रूटचा प्रकार आला ट्युबरस रूट. कुठं असतं बघा, मिरॅबिलिस जलापा, मिरॅबिलिस प्लांट मध्ये असतं. ट्युबरस रूट म्हणजे काय असतं नेमकं, त्याला रेग्युलर असा शेप नसतो, इरेग्युलर आकार असतो. हे टॅपरूटचं ट्युबरस रूट आहे, इरेग्युलर आकार असतो. कुठलाही पार्ट म्हणजे मधला किंवा वरचा कुठलाही भाग असा स्वेल होतो, सोलन होतो. एनी पार्ट स्वॉलन, एनी पार्ट सोलन म्हणजे कुठलाही पार्टला स्वेलिंग येते, त्याला सूज येते, मोठा होतो, तो म्हणजे ट्युबरस रूट. मिरॅबिलिस प्लांट मध्ये हा ट्युबरस रूट या ठिकाणी असतो. इरेग्युलर कुठलाही पार्ट सोलन झालेला असतो, इथे मध्ये किंवा पुढे इरेग्युलर असतो. ट्युबरस रूट हे टॅपरूट मध्ये मिरॅबिलिस मध्ये असतो. मिरॅबिलिस. आणखीन एक ट्युबरस रूट आहे ऍडव्हान्टेजेस, तो वेगळा, तो स्वीट पोटॅटो मध्ये असतो, तो वेगळा. लक्षात घ्या, इथं ट्युबरस रूट मिरॅबिलिस प्लांट हा टॅपरूट मॉडिफिकेशनचा प्रकार आहे, इरेग्युलर आकार घेतो, कुठेही त्याचे स्वेलिंग होते. आता दुसरा टॅपरूट मॉडिफिकेशन फॉर रेस्पिरेशन आपल्याला डिटेल स्टडी करायचं. बघा आता टॅपरूट मॉडिफिकेशन फॉर रेस्पिरेशन याचा अर्थ काय बघा. काही मार्शी एरियामध्ये, समजा हा मार्शी एरिया आहे, मार्शी किंवा स्वॅमी एरिया. मार्शी किंवा स्वॅमी एरिया म्हणजे काय, दलदली भाग जिथं असतं, दलदली भाग किंवा जिथं सलाईन सॉइल असते, खूप साल्ट जास्त असलेला एरिया, सॉल्टी म्हणजे जिथं साल्टचं क्षारचं प्रमाण जिथं जास्त असतं त्या सॉइलमध्ये, किंवा दलदली एरिया म्हणजे मार्शी एरिया जिथं असतो, अशा एरियाला काय कमी पडतं, ऑक्सिजनची स्कॅरिसिटी असते. स्कॅरिसिटी म्हणजे ऑक्सिजन कमी पडणं. दलदली एरियामध्ये ऑक्सिजनची काय असते, या ठिकाणी स्कॅरिसिटी असते. स्कॅरिसिटी म्हणजे कमीपणा असतो. ऑक्सिजन, जमिनीमध्ये ऑक्सिजन नसतं, त्या सॉइल मध्ये ऑक्सिजन कमी असतो, O2 अब्सेंट असतो. मग अशा O2 अब्सेंट असल्यावर अशा वेळेला सम ब्रँचेस ऑफ टॅपरूट, आणि अशा एरियामध्ये जे प्लांट वाढतात त्या प्लांटचे टॅपरूट जे आहेत असे ब्रँचेस तयार करतात. ब्रँचेस जे दलदली एरियामध्ये किंवा सलाईन सॉल्टी सॉइल मध्ये जे प्लांट वाढतात त्यांचा टॅपरूट अशा ब्रँचेस तयार करतो. आणि ते ब्रँचेस जे आहेत असे व्हर्टिकली अपवर्ड ग्रो होतात. त्याचे काही ब्रँचेस जे असतात, या टॅपरूटचे काही ब्रँचेस जे असतात ते असे व्हर्टिकली अपवर्ड ग्रो होतात. व्हर्टिकली अपवर्ड ग्रो होऊन सरफेसच्या म्हणजे सॉइलच्या सरफेसच्या वरती येतात. आणि सॉइलच्या सरफेसच्या वरती जी अशी जी मुळे येतात, या मुळांना म्हटलं जातं निमॅटोफोर्स. अशा मुळांना म्हणतात निमॅटोफोर्स. कारण त्याच्यावरती जो होल असतो त्या होलला म्हटलं जातं लेंटिसेल्स. जमिनीत ऑक्सिजन नाही आहे, जमिनीत ऑक्सिजन नसल्यामुळे ह्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आहे. त्यासाठी ह्या टॅपरूटची मुळं अशा फांद्या तयार करतात आणि ह्या फांद्या जमिनीच्या वर येतात अशा, आणि त्याच्यावरती असे होल असतात, त्यांना लेंटिसेल्स असं म्हणतात. आणि त्याच्याद्वारे बाहेरचा ऑक्सिजन हा ह्या लेंटिसेल्सच्या द्वारे ह्या निमॅटोफोर रूट्सच्या मदतीने मेन प्लांटला सप्लाय केलं जातं. बघा, ऑक्सिजनचा सोर्स घेण्यासाठी या वनस्पती जमिनीतून वर मुळं प्रोडक्शन करतात, त्यांना म्हणतात निमॅटोफोर्स. अशा मुळांना म्हणतात निमॅटोफोर्स. का तर जेणेकरून या मुळांना, मेन मुळांना ऑक्सिजनचा सोर्स सप्लाय करण्यासाठी. कारण जमिनीत ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे. स्वॅमी किंवा मार्शी एरियाला, दलदली भागामध्ये जमिनीमध्ये ऑक्सिजन कमी असतो किंवा साल्टी एरियामध्ये ऑक्सिजन कमी असतो. तेव्हा ऑक्सिजनचा सोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी
जमिनीतून वर येणारी मुळं म्हणजे निमॅटोफोर्स या वनस्पतीच्या टॅपरूटच्या ब्रँचेस पासून येतात. त्याच्यावर जे होल असतं त्याला लेंटिसेल म्हणतात आणि त्यातून ऑक्सिजन मेन प्लांटला प्रोव्हाइड केलं जातं. असे प्लांट्स की जे स्वॅमी किंवा साल्टी एरियामध्ये वाढतात त्यांना म्हणतात हॅलोफाइट्स. त्यांना म्हटलं जातं हॅलोफाइट्स. हॅलोफायटिक प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन साठी स्पेशल प्रकारची मुळं येतात त्यांना निमॅटोफोर रूट असं म्हटलं जातं. हॅलोफायटिक प्लांट मध्ये स्पेशल प्रकारचे रेस्पिरेशन साठी जी रूट येतात त्यांना निमॅटोफोर्स. आता निमॅटोफोर रूट जे आहेत या प्लांटच्या ब्रँचेस म्हणजे या प्लांटचं जे टॅपरूट आहे त्याच्या ब्रँचेस पासून हे बनलेले आहेत आणि ते जमिनीतून वर यायला लागलेत म्हणजे लाईट कडे वाढायला लागलेत. म्हणजे निमॅटोफोर रूट कसे आहेत? पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणजे ही मुळं लाईट कडे वरती वाढायला लागलेत, जमिनीतून वर यायला लागलेत. का? प्लांटला कुठला सोर्स देण्यासाठी? ऑक्सिजनचा सोर्स देण्यासाठी. कारण जमिनीमध्ये ऑक्सिजन नाही आहे त्यामुळे ह्या मुळांना ऑक्सिजन मिळेना. त्यांना ऑक्सिजन देण्यासाठी हे मुळं जमिनीतून वर वाढतात, लाईट कडे वाढतात. म्हणून ह्या मुळांना या निमॅटोफोर मुळांना म्हणतात पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. म्हणजे या मुळांचं मुवमेंट, फोटो म्हणजे लाईट, या मुळांचं मुवमेंट लाईट कडे व्हायला लागले. ट्रॉपिक म्हणजे मुवमेंट. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. सॉइल पासून लांब आहे म्हणजे निगेटिव्हली जिओट्रॉपिक. सॉइल पासून लांब, लाईट कडे आहे. सॉइल पासून लांब आहे म्हणून निगेटिव्हली जिओट्रॉपिक, लाईट कडे आहे म्हणून पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. अशी मुळं जी असतात ती गॅस एक्सचेंज करायला टॅपरूटचे मॉडिफिकेशन. बघा टॅपरूट जमिनीतून वर आलाय, जे टॅपरूटचा बदल झाला काय घेण्यासाठी? ऑक्सिजनात घेण्यासाठी. म्हणजे रेस्पिरेशन साठी झालं. ऑक्सिजनात घेण्यासाठी त्या मुळांच्या वरती असे होल असतात त्यांना लेंटिसेल्स म्हणतात. त्यातून ऑक्सिजन घेतं आणि टॅपरूटला देतं. म्हणजे रेस्पिरेशन साठी हे टॅपरूट स्वतःमध्ये बदल करून घेतलं. कारण या टॅपरूटला जमिनीमध्ये काय मिळालं नाही आहे? ऑक्सिजन मिळेना. ऑक्सिजन स्कॅरिसिटी आहे कारण हा एरिया कसा आहे? स्वॅमी आहे, साल्टी आहे. साल्टी सॉइल मध्ये काय ऍब्सेंट असतं? ऑक्सिजन ऍब्सेंट असतं. यात ऑक्सिजन ऍब्सेंट आहे. मग ऑक्सिजन मिळण्यासाठी ही मुळं जमिनीतून वर येतात आणि ऑक्सिजनचा सोर्स घेतात. बघा निमॅटोफोर्स रूटला म्हणतात पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक कारण मुळं जमिनीतून वर यायला लागलेत. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. जमिनीतून लांब चाललेत निगेटिव्हली जिओट्रॉपिक. त्यासाठी एक्झाम्पल रायझोपोरा, हर्टेरा यांना मांगरू प्लांट असं म्हणतात. मांगरू प्लांट साल्टी सॉइल मध्ये वाढतात. सलाइन सॉइल किंवा स्वॅमी किंवा मार्शी एरिया. साल्टी सॉइल म्हणजे ज्या सॉइल मध्ये क्षारचं प्रमाण जास्त असतं, साल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, अशा प्लांटमध्ये निमॅटोफोर रूट येतात. जमिनीतून वर वाढणारे रूट येतात कारण मुळांना काय सप्लाय करण्यासाठी? ऑक्सिजनचा सोर्स सप्लाय करण्यासाठी. रायझोपोरा, हरिटेरा याला मँग्रूव्ह प्लांट असं म्हणतात. हे प्लांट्स जे साल्टी सॉइल किंवा मार्शी एरियामध्ये, दलदली एरियामध्ये वाढतात यांना हॅलोफाइट्स म्हटलं जातं. हॅलोफाइट्स असं म्हणतात. दलदली एरिया किंवा स्वॅमी एरिया किंवा सलाइन क्षारचं प्रमाण जिथं जास्त असतं अशा भागामध्ये ह्या रायझोपोरा, हरिटेरा यांना हॅलोफाइट्स असं म्हणतात. ऑक्सिजनचा सोर्स घेण्यासाठी ते प्लांट्स नेमॅटोफोर रूटला बनवतात. ओके. आता हे टॅपरूट मॉडिफिकेशन आपण या ठिकाणी कंप्लीट केलं. याच्यानंतर काय स्टडी करायचं आपल्याला? याच्यानंतर स्टडी करायचं आता ऍडव्हान्टेशियस रूट मॉडिफिकेशन. तुम्हाला मागच बोललोय ऍडव्हान्टेशियस रूट म्हणजे काय? जी मुळं एक्स्ट्रा रूट्स म्हणून येतात, जी मुळं बियांचा रॅडिकल सोडून दुसऱ्या भागापासून येतात त्यांना ऍडव्हान्टेशियस रूट असं म्हणतात. आता ऍडव्हान्टेशियस रूटचे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. बघा बघा आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? ऍडव्हान्टेशियस रूट मॉडिफिकेशन.
ॲडव्हान्टेजेस रूट म्हणजे काय, मी परत रिपीट करतोय. जी मुळं बियांच्या एम्ब्रिओच्या रॅडिकलला सोडून दुसऱ्या भागापासून जी मुळं येतात अशा मुळांना ॲडव्हान्टेशियस रूट असं म्हटलं जातं. बियांच्या एम्ब्रिओच्या रॅडिकलला सोडून दुसऱ्या भागापासून जी मुळं येतात त्यांना ॲडव्हान्टेशियस रूट्स असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये काय बदल आहेत वेगळी कामं करण्यासाठी ते आपण स्टडी करूया. आता त्या ॲडव्हान्टेजेस रूटचे मॉडिफिकेशन स्टडी करताना कुठल्या कामासाठी, फॉर फूड स्टोरेज, फॉर मेकॅनिकल सपोर्ट आणि फॉर फेशियल फंक्शन्स. एक एक आपण सगळे डिटेलमध्ये स्टडी करूया. पहिल्यांदा ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन फॉर स्टोरेज ऑफ फूड. फॉर स्टोरेज ऑफ फूडसाठी त्यामध्ये पहिला प्रकार पाहूया, फॅसिक्युलेटेड रूट्स. फॅसिक्युलेटेड रूट्स. फॅसिक्युलेटेड रूट्स हा प्रकार आपण पहिला स्टडी करत आहोत, नंतर मेकॅनिकल सपोर्ट आणि नंतर स्पेशल फंक्शन. आता फॅसिक्युलेटेड रूट्सला एक्झाम्पल काय आहेत, अस्पॅरॅगस, अस्पॅरॅगस आणि देहलिया नावाची वनस्पती, देहलिया नावाची वनस्पती. आता या मुळांच्या मध्ये काय असतं बघा रे, तर या मुळांच्या मध्ये असे मेनी स्वेलिंग झालेली बंच ऑफ क्लस्टर ऑफ रूट्स असतात. आणि ते कशासाठी असे स्वेल झालेले असतात, स्वेलिंग झालेले, ते फूड स्टोरेज साठी स्वेलिंग झालेले असतात. बघा हे ॲडव्हान्टेजियस रूट्स क्लस्टर मध्ये येतात. क्लस्टर म्हणजे ग्रुप मध्ये त्यांची स्वेलिंग येतात आणि सगळे स्वोलन झालेले असतात, स्वालन झालेले असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय स्टोअर झालेलं असतं, फूड स्टोअर झालेलं असतं. फूड स्टोअर करण्यासाठी ग्रुप ऑफ क्लस्टर ऑफ असे स्वालन रूट्स येतात, त्यांना म्हटलं जातं फॅसिक्युलेटेड रूट्स. फॅसिक्युलेटेड रूट हा फूड स्टोरेज साठी एक्झाम्पल आहे. तर एकदम असं 10-15 ग्रुप ऑफ रूट्स स्वेल झालेले असतात, कारण फूड स्टोअर करण्यासाठी हे अस्पॅरेगस आणि देहलिया प्लांट मध्ये असतात. म्हणजे काय, हे सगळे कसले रूट्स आहेत, दीज आर ॲडव्हान्टेजियस रूट्स. म्हणजे ही मुळं बियांच्या पासून येत नाहीत, बियांच्या रॅडिकल पासून येत नाहीत. ऑकरिंग इन क्लस्टर, ऑकरिंग इन क्लस्टर म्हणजे ग्रुप मध्ये ही मुळे येतात आणि सगळेच्या सगळे ऑल ऑफ देम सोलन. सोलन म्हणजे सगळेच्या सगळे त्यांच्यामध्ये स्वेलिंग झालेले असते. कुठल्या कारणासाठी स्वेलिंग झालेले असते, फूड स्टोरेज साठी. हा जो फूड स्टोरेज साठी एक्झाम्पल आहे फॅसिक्युलेटेड. फॅसिक्युलेटेड म्हणजे क्लस्टर, ग्रुप ऑफ रूट्स येतात. ॲडव्हान्टेजेस, ॲडव्हान्टेजेस का, ही मुळं स्टेम, हा जो स्टेम आहे ना त्या स्टेमच्या बेस पासून ती बनलेली असतात, बियांच्या रॅडिकल पासून नाही. ओके, हा पहिला प्रकार झाला. आता दुसरा प्रकार या ठिकाणी पाहूया फॅसिक्युलेटेड रूट मध्ये, सॉरी ॲडव्हान्टेजेस रूटचा. हा फूड स्टोरेज साठी पहिला प्रकार झाला. फूड स्टोरेज साठी दुसरा या ठिकाणी टाईप कुठला आहे बघा. आपण फक्त फूड स्टोरेज स्टडी करायला लागले, लक्षात घ्या. फूड स्टोरेज हा तेवढाच पॉइंट आपण स्टडी करायला लागलाय. त्यामध्ये दुसरा प्रकार बेडेड, बीडेड और मोनिलीफॉर्म रूट्स. बीडेड किंवा मोनिलीफॉर्म रूट्स म्हणजे काय बघा. ही मुळं असं यांच्यामध्ये इरेग्युलर स्वेलिंग असते बघा. इथं एकदा स्वेलिंग होते, इथं जरा स्वेलिंग होते, इथं जरा स्वेलिंग होते, इथं जरा स्वेलिंग होते. अशा प्रकारची स्वेलिंग होत असते बघा त्याच्यात. म्हणजे नेमकं कसं म्हणायचं ना, तारेमध्ये आपण मण्या जशा ओवतो किंवा दोऱ्यामध्ये आपण मण्या जशा ओवतो तशा बीट्स ऑन स्ट्रिंग या प्रमाणात. म्हणजे बघा, रूट्स स्वेल लाईक बीड ॲट डिफरंट प्लेसेस. Roots swell like beads
at different places. Different places after interval. After regular interval. याचा अर्थ काय बघा. म्हणजे मुळं हे बघा, आता इथं थोडीशी अशी स्वेलिंग झाली, परत पुढं असं इथं थोडीशी अशी स्वेलिंग झाली, इथं बघा इथं थोडीशी अशी स्वेलिंग झालेली आहे, परत इथं स्वेलिंग झालेली आहे, इथं परत असं स्वेलिंग झालेली आहे. तर रेग्युलर इंटरवलला स्वेलिंग होते ना. स्वेलिंग म्हणजे तिथं फूड स्टोअर झालेलं असतं ना. हे अशा प्रमाणे दिसतं. म्हणजे तारेमध्ये आपण मण्या कशा ओवतो किंवा दोऱ्यामध्ये मण्या कशा ओवतात तसं बिट्स ऑन स्ट्रिंग त्याप्रमाणे दिसतं बघा. असं इथं थोडंसं स्वेलिंग, परत अशी स्वेलिंग, परत असं स्वेलिंग. स्वेलिंग का? फूड स्टोरेजला. अशा प्रकारच्या रूटला मोनिलिफॉर्म रूट्स किंवा बीडेड रूट्स असं म्हणतात. हे कुठं असतं बीडेड फॉर्म रूट्स? असे बीडेड रूट्स कुठल्या प्लांटमध्ये असतात? पोर्ट्युलिका नावाचं एक प्लांट असतं. पोर्ट्युलिका प्लांट, या प्लांटमध्ये हे बीडेड रूट्स असतं. त्यानंतर मोमार्डिका प्लांट म्हणजे बिटर गोड, कारलं जे असतं, कारल्यांचे रूट्स अशा प्रकारे असतात. फूड स्टोरेजसाठी दुसरा मी काय सांगितलं मगाशी? बीडेड रूट किंवा मोनिलिफॉर्म रूट. मोमार्डिका म्हणजे बिटर गोड, कारल्यामध्ये अशा प्रकारचे रूट्स असतात आणि पोर्ट्युलिका प्लांटमध्ये रूट असतात. इथं रूट कसे होते म्हणून सांगितलं? हे स्वेलिंग्स आहे, हे स्वेलिंग होतं, स्वलन झालेला पार्ट. परत इथं स्वेलिंग होतं, असं बीट सारखे असतात. म्हणजे तारेमध्ये मण्या ओवल्यासारखं. ही तार आहे आणि त्यात अशा मण्या ओवल्यासारखं स्वेलिंग असतं. स्वेलिंग कशासाठी असतं? तिथं काय स्टोअर झालेलं असतं रे? फूड स्टोरेज झालेलं असतं. इथं थोडंसं स्वेलिंग, परत आणि पुढच्या रेग्युलर इंटरवलला स्वेलिंग, परत आणि पुढच्या रेग्युलर इंटरवलला स्वेलिंग. अशी स्वेलिंग रेग्युलर इंटरवलला होते. अशा रूटला मोनिलिफॉर्म रूट किंवा बीडेड रूट्स म्हणतात. मोमार्डिका प्लांट म्हणजे कारल्यांच्या मध्ये अशी रूट्स असतात. पोर्ट्युलिका प्लांट मध्ये अशा प्रकारची मुळं असतात. ओके. आता दुसरा फूड स्टोरेजसाठी पहिला सांगितला फॅसिक्युलेटेड, दुसरा बीडेड किंवा मोनिलिफॉर्म. तिसरा या ठिकाणी बघूया कुठला प्रकार आहे. आता बघा, तिसरा जो फूड स्टोरेजसाठी एक्झाम्पल आहे ते ट्युबरस रूट. त्याला एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, आयपोमिया बटाटस. रताळ जे असतं त्या रताळाचं रूट जे असतं जमिनीमध्ये जाऊन असा इरेग्युलर आकार घेतो. काय स्टोरेज करण्यासाठी? फूड स्टोरेज करण्यासाठी. इरेग्युलर स्वेलिंग असते. असं विशेष स्वेलिंग किंवा सूज येते असं नाही, इरेग्युलर स्वेलिंग असते आणि त्यात काय स्टोअर झालेलं असतं? फूड स्टोरेज झालेलं असतं. आणखीन एक महत्वाचं, या रताळाच्या वरती ऍडव्हान्टेशियस बर्ड्स असतात, लक्षात घ्या. या रताळाच्या वरती काय प्रेझेंट असतात? ऍडव्हान्टेशियस बर्ड्स असतात. हे बर्ड्स वातावरणाच्या फेवरेबल कंडिशनला जर आपण रताळाचा एवढा पार्ट कट करून जमिनीमध्ये पेरला आणि त्यात जर बर्ड असलं तर याच्यापासून नवीन रताळाचा प्लांट, न्यू प्लांट आपण घेऊ शकतो. काय म्हणतोय बघा, ट्युबरस रूटला एक्झाम्पल स्वीट पोटॅटो आहे. स्वीट पोटॅटो असा इरेग्युलर आकार घेतलाय जमिनीमध्ये. काय स्टोअर करायला? फूड स्टोअर करायचं तर पहिलं काम आहे. परंतु रताळापासून रताळाचं झाड घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, या रताळाच्या वरती ऍडव्हान्टेशियस बर्ड असतात. तुम्ही असे ऍडव्हान्टेशियस बर्ड असलेल्या रताळाचे लहान लहान पीस केला आणि ते जमिनीमध्ये पेरला तर त्याच्यापासून नवीन प्लांट रताळाचं उगवू शकतं. मग रताळाचं हे रूट आहे ना, रूट जमिनीमध्ये जाऊन असा आकार इरेग्युलर घेतलाय. रूट पासून नवीन वनस्पती, याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. रताळ तेवढंच नव्हे, फॅसिक्युलेटेड रूट ते देखील व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे रूट, स्टेम आणि लीफ यांच्यापासून नवीन वनस्पती बनवणं, याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता बघा, रताळाचं तुम्ही रताळापासून नवीन वनस्पती बनवू शकता, कारण त्याच्यावर कुठले बर्ड असतात? ऍडव्हान्टेशियस बर्ड. रताळ हे पेरला की नवीन वनस्पती उगवते, म्हणजे ते ऍडव्हान्टेशियस बर्ड नवीन वनस्पती देतात. म्हणजे रताळाच्या रूट पासून नवीन वनस्पती मिळाली, ही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. फॅसिक्युलेटेड रूट्स हे मगाशी मी एक्सप्लेन केलं, त्याच्यापासून पण नवीन वनस्पती मिळते,
ती देखील व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते, लक्षात घ्या. म्हणजे फक्त फूड स्टोरेज करण्यासाठी अशी मुळं हेल्प करत नाहीत, तर काय फॅसिक्युलेटेड रूट, ट्युबरस रूट्स व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला देखील हेल्प करतात. मग आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही एक वनस्पतीचा भाग, त्याच्यापासून नवीन वनस्पती, बिया सोडून कुठलाही एक भाग, रूट, स्टेम आणि लीफ याच्यापासून नवीन वनस्पती बनणं, त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतोय. इथपर्यंत जे एक्झाम्पल पाहिलं फॉर स्टोरेज ऑफ फूड, ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन. आता आणखीन काय फंक्शन आहेत त्याच्यावरून ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन स्टडी करायचं आहे आपल्याला. ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेजसाठी फॅसिक्युलेटेड रूट, मुनिलिफॉर्म रूट आणि ट्युबरस रूट स्टडी केलं. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं देहलिया प्लांटचं, याला एक्झाम्पल पाहिलं मोमार्डिका प्लांट, आणि याला एक्झाम्पल पाहिलं स्वीट पोटॅटो, रताळ. आणखीन काही फूड स्टोरेजसाठी मॉडिफिकेशन्स आहेत, ते मॉडिफिकेशन्स आपल्याला डिटेलमध्ये आणि स्टडी करायचं आहे. एक्स्ट्रा आणखीन काय आहेत, मेकॅनिकल सपोर्ट, स्पेशल फंक्शन, ह्या फंक्शन्स वरून देखील मॉडिफिकेशन रूट स्टडी करायचे आहेत आपल्याला. आता जे आपण कुठल्या फंक्शन वरून स्टडी केलंय, फॉर फूड स्टोरेज वरून या ठिकाणी स्टडी केलंय. पुढे स्टडी करायचं आहे मेकॅनिकल सपोर्ट आणि स्पेशल फंक्शन्स वरून या ठिकाणी रूट मॉडिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय डिस्कस केलं बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं आहे रूट मॉडिफिकेशन, टॅपरूट मॉडिफिकेशन फॉर रेस्पिरेशन, मांग्रू प्लांट नेमॅटोफोरमध्ये कसं असतं हे स्टडी केलं. नंतर ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज, मेकॅनिकल सपोर्ट आणि स्पेशल फंक्शन अशा 3 गटामध्ये पाडलं जातं. त्यामध्ये फूड स्टोरेजसाठी 3 डिस्कस केलेलं आहे, फॅसिक्युलेटेड रूट, मोनिलिफॉर्म रूट आणि ट्युबरस रूट, असे 3 टाईप्स या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. याचे आणखीन काही टाईप्स आहेत, याचे काही टाईप्स आहेत, याचे काही टाईप्स आहेत. त्या सगळ्या टाईप्सचे डिटेल विथ एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे बघा. म्हणून तुम्ही हे मॉडिफिकेशन निसर्गामध्ये जाऊन ऑब्झर्व पण करू शकता, लक्षात घ्या. देहलिया प्लांट ऑब्झर्व करू शकता, रताळ प्लांट ऑब्झर्व करू शकता, मोमार्डिका प्लांट म्हणजे बिटर गोल्ड, कारलं या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. याला बिटर गोल्ड प्लांट असं म्हणतात. बिटर गोल्ड म्हणजे कारलं. अशा प्लांट्समध्ये हे उदाहरण, तशा प्रकारची मुळं तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि मग हा टॉपिक प्रॅक्टिकली शिकायचं म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलोय की आपण प्रॅक्टिकली जेवढं ऑब्झर्व करू तेवढे ह्या गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहतील. ओके, म्हणून प्रश्न विचारतात ऑब्जेक्टिव्हला बघा. नीटला प्रश्न कसे विचारतात, रेस्पायरिंग रूट्स कुठल्या प्लांट्समध्ये असतात, एक्झाम्पल देतात त्या ठिकाणी खाली, झिरोफाइट्स, हॅलोफाइट्स, मिसोफाइट्स, हायड्रोफाइट्स. हॅलोफाइट्समध्ये नेमॅटोफोर रूट्स, रेस्पायरिंग रूट्स असतात. रेस्पायरिंग रूट्स म्हणजे नेमॅटोफोर जे ऑक्सिजन एक्सचेंज करायला हेल्प करतं, त्याच्यामध्ये हॅलोफायटिक प्लांटमध्ये ते असतात. हॅलोफाइट्स म्हणजे जे प्लांट स्वॅमी मर्शी एरियामध्ये वाढतात त्यांच्यामध्ये ते असतात. प्रश्न कसे विचारतात आपण कसं बघा, नीटला प्रश्न कसे विचारतात, फॅसिक्युलेटेड रूट्स ॲडव्हान्टेजेस की टॅपरूट, फॅसिक्युलेटेड रूट ॲडव्हान्टेजेस. फॅसिक्युलेटेड रूटला एक्झाम्पल काय, देहलिया, अशी स्पेसिफिकली प्रश्न विचारतात. प्रश्न अशी पण विचारतात स्वॅमी किंवा मर्शी एरियामध्ये वाढणारे प्लांट्स कुठले, स्वॅमी किंवा मर्शी एरियामध्ये वाढणारे प्लांट्स कुठले, हॅलोफाइट्स असं म्हणायचं. हॅलोफाइट्स त्यांना म्हणतात, नाव त्यांचं बघा, हॅलोफाइट्स. स्वॅमी किंवा मर्शी एरियामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना कशाची कमतरता असते, ऑक्सिजनची स्कॅरिसिटी असते, ऑक्सिजन कमी पडतं, लक्षात घ्या. म्हणून आणि अशी ही प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात रूट मॉडिफिकेशन्समध्ये. तुम्हाला मी टॅपरूट मॉडिफिकेशन सांगताना सांगितलंय